श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगती होणार की नवीन आव्हाने समोर येणार? आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण शांत राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आणि या आठवड्यात ग्रहांची साथ तुमच्या आयुष्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक बदल, आत्मपरीक्षण आणि आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. या काळात तुमचे मन काही वेळा खूप संवेदनशील होईल तर काही प्रसंग तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवतील. अनेक दिवसांपासून मनामध्ये सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. या आठवड्यात तुम्ही फक्त बाह्य परिस्थिती नाही तर स्वतःच्या मनालाही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. काही व्यक्तींना जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील तर काहींना नवीन नात्यांमधून भावनिक आधार मिळेल. करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहस्थिती काही महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते. योग्य वेळी घेतलेले शांत निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सुरुवातीला थोडा संथ वाटू शकतो, पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. नोकरीत तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्यांमुळे ताण जाणवेल, पण तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊ शकतात. काही व्यक्तींना अचानक नवीन प्रोजेक्ट किंवा विभागात काम करण्याची संधी मिळेल. ही संधी सुरुवातीला कठीण वाटेल, पण पुढे तीच तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकते. ऑफिसमधील राजकारण किंवा इतरांच्या मत्सरामुळे काही वेळा मन अस्वस्थ होऊ शकते. मात्र शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणेच योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन नियोजनाचा राहील. ग्राहकांचा विश्वास वाढताना दिसेल. जुने थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, इंटिरियर, अन्नपदार्थ, हॉटेल, शेती किंवा महिलांशी संबंधित व्यवसायात लाभ मिळू शकतो. या आठवड्यात तुमची एक विशेष गोष्ट समोर येईल. लोकांच्या भावना समजून घेण्याची क्षमता. हीच गोष्ट तुमच्या करिअरमध्ये मोठा फायदा करून देईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम पण सुधारणा करणारा राहील. काही खर्च अचानक वाढू शकतात. विशेषतः घरातील गरजा, कुटुंबियांचे आरोग्य किंवा दुरुस्तीच्या कामांमुळे पैसा खर्च होऊ शकतो. मात्र त्याचवेळी काही नवीन उत्पन्नाचे मार्गही तयार होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा परत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. काही व्यक्तींना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत भावनिक निर्णय घेणे टाळा. कोणाला मदत करताना स्वतःची परिस्थिती लक्षात घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. भागीदारीत गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते. या काळात बचत करण्याची सवय भविष्यात मोठा आधार ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनिक ठरू शकतो. जोडीदारासोबत मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. काही व्यक्तींना नात्यांमध्ये नवीन विश्वास निर्माण होताना दिसेल. प्रेमामध्ये फक्त शब्द नव्हे तर कृती देखील महत्त्वाची असते याची जाणीव या आठवड्यात होईल. ज्यांच्या नात्यात काही दिवसांपासून दुरावा होता त्यांना परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या आठवणींवर चर्चा होऊ शकते, ज्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. काही अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत मिळू शकतात. हे नातं हळूहळू पण स्थिरपणे पुढे जाईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा भावनिक चढ उतार घेऊन येऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते, पण संयमाने परिस्थिती हाताळल्यास वातावरण पुन्हा शांत होईल. आईवडिलांशी संबंध अधिक मजबूत होतील. त्यांच्या सल्ल्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य ठरू शकतो. घरात धार्मिक कार्य, पूजा किंवा एखादे शुभकार्य होण्याची शक्यता आहे. भावंडांशी जुने मतभेद मिटण्याची संधी मिळेल. काही व्यक्तींना दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. या आठवड्यात कुटुंबासाठी तुम्ही घेतलेले छोटे निर्णय पुढे मोठा आनंद देऊ शकतात. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात मानसिक ताण अधिक जाणवू शकतो. सतत चिंता करणे किंवा जुन्या गोष्टी मनात ठेवणे यामुळे मन थकलेले वाटू शकते. त्यामुळे स्वतःला मानसिक विश्रांती देणे आवश्यक आहे. झोप अपुरी होणे, पचनाशी संबंधित त्रास किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
थंड पदार्थांचे सेवन कमी करा. सकाळी चालणे, ध्यान किंवा शांत संगीत ऐकल्यास मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. या आठवड्यात निसर्गाच्या जवळ राहिल्यास मानसिक शांतता अधिक मिळेल. तुमच्या भावना दाबून ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीशी मन मोकळं करणं फायदेशीर ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. सुरुवातीला अभ्यासात मन कमी लागेल, पण योग्य नियोजन आणि सातत्यामुळे परिस्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. अभ्यासासोबत मानसिक शांतताही आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा करिअरच्या नवीन दिशेबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळेल. या आठवड्यात घेतलेला योग्य निर्णय भविष्यात मोठे यश देऊ शकतो. आठवड्याचा विशेष संदेश. या आठवड्यात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजेल. संवेदनशील असणे ही कमजोरी नसून तीच तुमची खरी ताकद आहे. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता तुम्हाला आयुष्यात वेगळे स्थान मिळवून देईल. प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवते आणि प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. उपाय. दर सोमवारी भगवान शिवांना पाण्यात दूध मिसळून अभिषेक करा आणि ओय नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्यास मानसिक शांती आणि कार्यात यश मिळेल. एकूण हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि जीवनातील काही महत्त्वाच्या जाणीवा घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ हळूहळू मिळेल. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा नात्यांना अधिक मजबूत करेल. मानसिक ताण कमी ठेवून सकारात्मक विचार केल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. या आठवड्यात तुमची शांत वृत्ती आणि भावनिक ताकद तुम्हाला योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मनातील अनेक गोष्टी स्पष्ट करणारा आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा ठरणार आहे. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल, तर काही नवीन जबाबदाऱ्या तुमचा आत्मविश्वास वाढवतील. करिअरमध्ये हळूहळू प्रगती दिसेल आणि आर्थिक बाबतीत सावधपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल, पण मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता आणि पुरेशी विश्रांती महत्त्वाची ठरेल. या आठवड्यात तुमची सहनशीलता आणि समजूतदारपणा अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करेल. धन्यवाद.